नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा एका टीझर बद्दल ज्याची अनेक चाहत्यांनी तब्बल 19 वर्ष वाट पाहिली. होय, खरंच ज्या चित्रपटाने 2007 मध्ये लाखो तरुणांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली, ज्याची गाणी आजही लोकांच्या प्लेलिस्ट मध्ये आहेत, ज्याचा नायक आजही लोकांच्या आठवणीत जिवंत आहे, त्या आवारापनचा दुसरा भाग अखेर येतो आहे आणि 29 जून 2026 रोजीचा ऑफिशियल टीझर रिलीज झाला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा शिवम पंडित बनून मोठ्या पडद्यावर परतला आहे. मग हा टीझर खरोखरच त्या 19 वर्षांच्या प्रतीक्षेला न्याय देतो का? तो पाहिल्यानंतर जुन्या आठवणी जाग्या होतात का? आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकतो का? चला सविस्तर रिव्ह्यू घेऊया. तर नमस्कार, मी आदित्य थोरे आणि तुम्ही पाहत आहात द फ्रीडम कॉलम. सर्वप्रथम मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. 2007 मध्ये जेव्हा आवारापन रिलीज झाला होता तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर फार मोठा हिट झाला नव्हता. पण काळ जसा जसा पुढे गेला तसा तसा हा चित्रपट लोकांच्या मनात घर करत गेला. टीव्हीवर, मोबाईलवर, OTTवर लोकांनी हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिला आणि आज परिस्थिती अशी आहे की आवारापन हा इम्रान हाशमीच्या करिअर मधील सर्वात आवडत्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. आणि म्हणूनच आवारापन 2 ची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. आता टीझर बद्दल बोलूया. टीझरची सुरुवात होताच स्क्रीनवर इम्रान हाशमीचा तो जुना, रफ, रगड आणि भावनांनी भरलेला चेहरा दिसतो. तो मोटरसायकलवरून प्रवास करताना दिसतो. त्याच क्षणी त्याचा व्हॉइस ओव्हर ऐकू येतो. कुछ लोगों की कहानियां उनकी मर्जी से खत्म नहीं होती, उनकी कहानियां दूसरों के लिए लिखी जाती है. हा एकच संवाद संपूर्ण टीझरचा मूड सेट करतो. असं वाटतं शिवम पंडितची कहाणी अजून संपलेलीच नाही. पुढच्या दृश्यात तो आलिया हिच्या समाधीपाशी उभा राहून श्रद्धांजली अर्पण करतोय. हे दृश्य पाहिल्यानंतर ज्यांनी पहिला चित्रपट पाहिला आहे त्यांच्या डोळ्यासमोर लगेच जुनी कथा उभी राहते. शिवमचं प्रेम, त्याचा संघर्ष, त्याचा त्याग आणि त्याचं एकाकी आयुष्य सगळं पुन्हा आठवतं. आणि मग बॅकग्राऊंड मध्ये जेव्हाचं नवीन व्हर्जन सुरू होतं तेव्हा खरी मॅजिक सुरू होतं. मित्रांनो, काही गाणी अशी असतात जी फक्त ऐकली जात नाहीत, तर ती आठवणी बनवून मनात कायम राहतात. तो फिर आओ हे त्यापैकीच एक गाणं. या टीझर मध्ये या गाण्याचा वापर अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आला आहे. ती ऐकताच 2007 चा काळ, त्यावेळेचं म्युझिक, त्यावेळेचा सिनेमा सगळं पुन्हा डोळ्यासमोर उभं राहतं. यानंतर इम्रान हाशमीचा आणखी एक संवाद येतो. दर्द से पुराना रिश्ता है मेरा. हा संवाद ऐकताना असं वाटतं की शिवम आजही आपल्या भूतकाळाच्या जखमा घेऊन जगत आहे. त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा, डोळ्यामधलं दुःख आणि आवाजातली वेदना इम्रानने अप्रतिम साकारली आहे. आणि मग टीझरच्या शेवटी येतो तो संवाद जो कदाचित संपूर्ण चित्रपटाचा सर्वात मोठा हायलाइट ठरणार आहे. इस बार ये आवारापन खत्म होगा या मैं. हा संवाद संपतो आणि टीझर संपतो. पण प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून जातो. यावेळी शिवम कोणाशी लढणार आहे? त्याचा भूतकाळ पुन्हा त्याच्या समोर येणार आहे का? यावेळी त्याच्या आयुष्याचा शेवट होणार आहे? हे सगळं जाणून घेण्यासाठी चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे. आता इतर कलाकारांविषयी बोलायचं झालं तर दिशा पटानी टीझर मध्ये अगदी थोड्या वेळासाठी दिसते. एका दृश्यात ती व्हायोलिन वाजवताना दिसते. तिची भूमिका नेमकी काय आहे हे मात्र अजून गुपित ठेवण्यात आलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन कक्कर यांनी केले आहे आणि हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता माझा रिव्ह्यू. मित्रांनो, मला हा टीझर एकूणच खूप आवडला, कारण यामध्ये ऍक्शनपेक्षा इमोशनला जास्ती महत्त्व देण्यात आलं आहे. व्हिज्युअल्स खूप डार्क आहेत, कलर टोन खूप गंभीर आहे, कॅमेरा वर्क छान आहे, बॅकग्राऊंड स्कोर प्रभावी आहे आणि सर्वात मोठी गोष्ट, इम्रान हाशमीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की शिवम पंडित ही भूमिका फक्त आणि फक्त त्याच्यासाठीच बनली आहे. 19 वर्षानंतरही त्याच्या अभिनयात तोच पेन, तीच शांतता आणि तीच इंटेन्सिटी दिसते. हो, एक छोटीशी तक्रार नक्की आहे. टीझर थोडासा शॉर्ट वाटतो. कथेबद्दल फारसं सांगितलं जात नाही. विलन कोण आहे, स्टोरी कुठे जाणार आहे याची फारशी माहिती मिळत नाही. पण कदाचित ही टीझरची ताकद आहे. तो स्टोरी सांगत नाही,
तो फक्त उत्सुकता निर्माण करतो आणि ते करण्यात तो पूर्णपणे यशस्वी ठरतो. माझ्या मते हा टीझर फक्त सिक्वेलची घोषणा नाही, तर 2000च्या दशकातल्या त्या गोल्डन इराला दिलेली एक सुंदर सलामी आहे. ज्या पिढीने आवारा पण थिएटरमध्ये पाहिला होता त्यांच्यासाठी हा टीझर म्हणजे आठवणींचा खजाना आहे. आणि ज्यांनी अजून पहिला चित्रपट पाहिलेला नाही त्यांनी आवारा पण नक्की पहा, मगच या सिक्वेलची खरी मजा येईल. माझ्याकडून या टीझरला 5 पैकी 4 स्टार. आता तुमची वेळ. तुम्हाला हा टीझर कसा वाटला? इम्रान हाशमीचा कमबॅक तुम्हाला आवडला का? आणि तुम्हाला काय वाटतं, आवारा पण 2 हा पहिल्या चित्रपटापेक्षा लोकप्रिय ठरेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, द फ्रीडम कॉलम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट चित्रपटाच्या रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.